आता ह्या बसचा काय विषय काय माहिती भाऊ, महिन्याभरापासून येतच आहे. इले ना सरकारनं लवकर हटवलं पाहिजे, नाहीतर लोक त्याचा एक एक पार्ट काढून गायब करीन. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. सकाळी उठल्या ना भाऊ, मम्मीला शेतात सोडून द्यायचं काम लागलं होतं. आता मम्मी म्हणे आलास तर एवढा मक्काचा फोन्स तरी उघडा करून दे. मग काय बोल, लगेच तुमच्या भावाने ना कापड काढून दिलं आणि मम्मी दुसरं काम सांगायच्या आधीच तिथून कल्टी मारून घरी आलो. आता घरी जाऊन गप थोडी ना बसणारी, म्हणून तयारी करून आम्ही निघालो आपलं बुलढाणा. पहिले तर आपल्या गाडीत 90 टाकून दिली, म्हणजे कसं टेन्शन नाही. आणि त्यानंतर आहे ना भाऊ, आम्ही आलो होतो निवांतवर. तिथले कामं होते ते करून घेतले आणि परत निघालो समोर. आता ह्या बसचा काय विषय काय माहिती भाऊ, महिन्याभरापासून येतच आहे. इले ना सरकारनं लवकर हटवलं पाहिजे, नाहीतर लोक त्याचा एक एक पार्ट काढून गायब करीन. तुमचा भाऊ ना भाऊ आला होता बूट हाऊसवर, कारण की तुमच्या भावाला आहे ना चप्पल घ्यायची होती. मस्त पुस्तकात पाहून ना तुमच्या भावानं चूज केली. आता तुम्हाला तर माहितच आहे, पोरायनं कधी साधी चड्डी सुद्धा घेतली तर त्याबद्दल पार्टी द्यावच लागती. पार्टी म्हणून सगळ्याला 10-10ची 90 पाजली आणि त्यासोबत 200चं ज्ञान पाजून आम्ही आलो जिल्हा परिषद मध्ये. जिल्हा परिषद मध्ये येऊन आम्ही आलो होतो ग्रामीण विकास मध्ये. तिथले कामं होते ते करून घेतले आणि परत एकदा अक्षाबाई भेटला म्हणून मस्त चहा होऊन जाऊ द्याला. आणि त्यानंतर ना भाऊ आम्ही निघालो घरी. चला भाऊ आम्ही निघतो घरी, तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.